नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना बरेचसे एरर येतात. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कोणतेही एरर येणार नाही. लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी तुम्हाला पहाटे 4 वाजता या वेबसाईटवरती यायचं आहे. पहाटे केवायसी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एरर येणार नाहीत. लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच तुम्हाला इथे त्या लाडक्या बहिणीचं आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा जसं दिलेलं आहे तसं कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. आता लाडक्या बहिणीच्या मोबाईलला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाईल. ती OTP तुम्हाला इथं एंटर करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं आता तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येईल. वडिलांचा पतीचा आधार क्रमांक म्हणजेच त्या लाडक्या बहिणीचा वडिलांचा किंवा पतीचा इथं आधार क्रमांक टाकायचा आहे. जर वडील किंवा पती यापैकी दोन्ही नसेल तर तुम्हाला थांबायचं आहे. याबद्दल कोणतेही अपडेट आलेले नाही. त्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचं आहे आणि मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. आता वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP गेलेला आहे. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन अशा प्रकारचं पेज येईल. वडिलांचे किंवा पतीचे नाव तुम्हाला इथे दाखवले जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे जात प्रवर्ग निवडायचं आहे. जे काही तुमचं जात प्रवर्ग असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर पहा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेच्यामध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. येथे भरपूर जण कन्फ्यूज होतात. इथे तुम्हाला होयच निवडायचं आहे, एवढं लक्षात घ्या. आता दुसरं बघा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. बरोबर आहे. येथे पण तुम्हाला होयच निवडायचं आहे. दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला होयच निवडायचं आहे. त्यानंतर 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारवाईस पात्र राहीन यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. सबमिट करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला अशा प्रकारचे मेसेज येईल, तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. याचं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. परत एकदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. स्टेटस चेक करण्यासाठी आपण जी केवायसी केली आहे ती केवायसी झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच त्या लाडक्या बहिणीचं इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचं आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला अशा प्रकारचा वॉर्निंग मेसेज दाखवला जाईल. या आधार क्रमांकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच आपली केवायसी पूर्ण झालेली आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी घर बसल्या अशा प्रकारे करू शकता. वेबसाईट पहाटे चालते. पहाटे ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा.